मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हे रमेश आडसकर गटाचे सरपंच होते। माझ्यासोबत रमेश आडसकर स्वतः आहे। काय झालं नेमकं, कसं पाहता या घटनेकडे? कालची घटना जी घडली ती बीड जिल्ह्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे। कारण ज्या लोकशाहीमध्ये अतिशय चांगलं काम करणारे लोक हे पुन्हा पुन्हा ह्या ठिकाणी निवडून येतात आणि असे लोक चांगलं काम करीत असताना ह्या बीड जिल्ह्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर ह्या बीड जिल्ह्याला सुद्धा एक आता चांगल्या खमक्या माणसाची ह्या ठिकाणी गरज आहे। कारण पोलीस स्टेशन आहे का नाही अशी परिस्थिती आहे। मी ज्या ठिकाणी याच्या आधी 5-7 वर्ष माजलगावमध्ये काम करीत होतो तिथंसुद्धा ही परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती। कारण तिथंसुद्धा आमच्या विरोधातले लोकप्रतिनिधी तिथं होते, परंतु ही परिस्थिती मी कधीही बघितलेली नाही। आणि केजला तर पोलीस स्टेशन आहे का नाही अशी परिस्थिती ह्या ठिकाणी आहे। मी मागच्या निवडणुकीला माजलगावच्या नंतर एक 15 दिवसापासून ह्या ठिकाणी आहे, परंतु केजच्या ह्या शहराची ह्या तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर आपण नुसतं बिहार असं म्हणतो, परंतु केज हे खरंखुरं बिहार ह्या ठिकाणी झालेलं आहे। आणि केजला जर एखादा माणूस पोलीस स्टेशनला जर केस घेऊन गेला तर त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत किंवा त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते केस न घेता त्या ठिकाणी 2-2, 4-4 तास टाईमपास करतात। परवासुद्धा असंच ह्या ठिकाणी झालं की ह्या केसची फिर्याद ह्या ठिकाणी तिथले PSI असतील, तिथले PI असतील, तिथले कॉन्स्टेबल कोण जे कोणी कर्मचारी असतील त्यांनी 4 तास फिर्याद न घेणं, मला वाटतं हे काही लोकशाहीतलं कुठलं गणित नाही। कोणाचा दबाव होता पोलिसावर, काय माहिती वगैरे घेतली? दबावाचा प्रश्न नाही साहेब। दबावापेक्षा माझं मत ह्या ठिकाणी असं आहे की आता माझं जे लोकप्रतिनिधी असतील, जे माझे कोणी हे असतील, यांना एवढंच सांगणं आहे ही घटना होऊन गेली, परंतु अशा कितीतरी घटना झालेल्या आहेत की ज्या समोर आलेल्या नाहीत। माझं सर्व राज्यकर्त्यांना एवढंच ह्या ठिकाणी निवेदन आहे की त्यांना लोकशाहीनं ज्या ठिकाणी निवडून दिलंय त्यांनी ते लोकशाहीतले कामं त्यांनी करावेत। पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल किंवा जे सरकारी ऑफिस असतील त्या ठिकाणी स्वतःची मनमानी करून ह्या ठिकाणी काहीही होणार नाही। कारण येणारा काळ हा भयानक काळ आहे। आपण परिस्थिती ह्या ठिकाणी बघायला लागलेलो आहोत की जे मारेकरी बऱ्याच ठिकाणी असते त्यांना कुठलीही भीती राहिलेली नाही। ते सरळ म्हणतात की आम्ही 90 दिवसामध्ये गुन्हा कबूल करतात, 90 दिवसामध्ये ते बाहेर येतात आणि पुन्हा त्याच गोष्टीच्या प्रवृत्त्या ह्या ठिकाणी झालेल्या आहेत। माझी ह्या घटनेमध्ये पोलीस प्रशासनाला ह्या ठिकाणी शासनाला एवढीच विनंती राहणार आहे की ही जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली। केज तालुक्यामध्ये अशा घटना घडत नव्हत्या। अतिशय चांगला आणि सोज्वळ असा सरपंच ह्या ठिकाणी गेलेला आहे। तर ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनानं ज्या गावकऱ्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। त्याच्यामध्ये आरोपींना लवकर पकडून त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आरोपीची त्यांनी जामीन करू नये। जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावं किंवा सस्पेंड करण्याचा जो त्यांचा विषय आहे तो विषय त्या ठिकाणी मार्गी लागावा। आणि हे त्यांची म्हणजे आरोपींची म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या ठिकाणी जी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे ती मागणीसुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी करावी। एवढं पोलीस प्रशासन एवढं हे असतं मला माहीत नाही। कारण काल परवापासून ही घटना घडल्यानंतर काल दुपारीसुद्धा आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेससुद्धा जर त्यांनी हे पाऊल उचललं असतं, ज्यांना रात्री 12-1-2 वाजले की त्यांचं आणि ह्या गावकऱ्यांचं सुद्धा मी ह्या ठिकाणी कौतुक करतो की यांनी की गेले 2 दिवस अन्न पाण्याविना ह्या ठिकाणी राहिले आणि अतिशय त्यांनी ताकदीनं त्या कुटुंबाला ह्या ठिकाणी आधार दिला। आणि आम्ही सुद्धा सर्वजण ह्या तालुक्यातील असतील किंवा सर्वजण ह्या ठिकाणी पुढे आहोत। माझी सर्वांना ह्या ठिकाणी एवढीच विनंती आहे की गावकऱ्यांनी ज्या मागण्या ह्या ठिकाणी मांडल्यात त्या मागण्या ह्या ठिकाणी त्यांनी तात्काळ पूर्ण कराव्यात। 48 तासाचं अल्टिमेटम जे आहे ते पोलिसांनी ग्रामस्थांना दिलंय। ग्रामस्थही शांत आहेत। आज दुसरा दिवस कडकडीत बंद आहे। तुमची भूमिका ग्रामस्थ म्हणून पुढची काय राहील? आमची भूमिका एवढीच राहील की आता याच्यामध्ये पोलीस निश्चित चांगला तपास करतील। जरी वेळ दिला असला तरी तुम्हाला आम्हाला माहिती आहे एखादा माणूस जरी जवळ असला तरी तो सापडायला वेळ लागतो किंवा हे लागतो। आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी प्रामाणिकपणे लवकरात लवकर हे आरोपी पकडून याच्यामध्ये जेलमध्ये टाकावेत।
नक्कीच बीड पोलिसांना त्यांनी विनंती केलेली आहे लवकरात लवकर आरोपींना तात्काळ जेरबंद करावं, त्यांचं CDR वगैरे तपासणी करावी आणि जोपर्यंत मुख्य आरोपी सापडणार नाहीत तोपर्यंत सापडलेल्या आरोपींची जामीन करू नये अशी मागणी रमेश आडसकर यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.